सर्वांना नमस्कार। त्याग आणि सेवा, न्यायाची चाड, अन्यायाची चीड। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समिती आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024-25। खरं तर आज आम्हाला सांगण्याला आनंद होत आहे की जुन्नर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करत आहोत। यावर्षी जुन्नर तालुक्यातील ज्या आदर्श शाळा आहेत अशा प्रत्येक 10 बेटातील एक शाळा आणि 42 शिक्षकांना आणि ज्या शिक्षकांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला अशा शिक्षकांना आणि ज्या जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्चिल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेरे या शाळांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषक मिळाला त्या शाळांचा आम्ही उद्या 6 ऑक्टोबर 2024 रोजी गुणगौरव करणार आहोत। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त अशी शिक्षकांच्या प्रश्नासाठी काम करणारी संघटना आहे। गुणवंत शिक्षक पुरस्कार हा शिक्षक समिती दरवर्षी या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो। मी जुन्नर तालुक्यातील तमाम शिक्षकांना या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो की उद्याच्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहा। या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल दादा बेनके, त्याचप्रमाणे माजी आमदार शरद दादा सोनवणे, जिल्हा परिषदेचे अरण्य रागिने, नियोजन समितीचा सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आशाताई बुचके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम शेठ लांडे साहेब, सत्यशील दादा शेरकर, मोहित शेठ धमाले, माऊली शेठ खंडागळे, संतोष नाना खैरे, शरदरावजी लेंडे साहेब, पांडुरंग पवार साहेब, भाऊसाहेब देवाडे, त्याचप्रमाणे मारुती शेठ वायाळ, दत्ताभाऊ गवारी, तुळशीराम भोईर साहेब असे अनेक मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीचे आदरणीय गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब, गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे मॅडम आणि सर्वच अधिकारी वर्ग या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहणार आहे। मी तालुक्यातील सर्व शिक्षकांना विनंती करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो। आणि या ठिकाणी सर्व जे शिक्षकांना पुरस्कार मिळाला, त्या शाळेंना आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाला, त्या सर्व शाळेंचं आणि त्या शिक्षकांचं जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय शिक्षक समिती। नमस्ते। जुन्नर तालुका शिक्षक समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या पावन अशा शिवनेरीच्या पायथ्याशी सांस्कृतिक भवन या ठिकाणी उद्या आपल्या तालुक्यातील जे गुणवंत शिक्षक आहेत, ज्या आदर्श शाळा आहेत, जिल्हा परिषदेने ज्या शाळांना आत्ताच अध्यक्ष चषक जाहीर केलेला आहे अशा शाळांचा शिक्षक समिती जुन्नरच्या वतीने सत्कार सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे। तरी मी आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना विनंती करतो, आपण या गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्यातीलच जे गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेले, आदर्श शाळा पुरस्कार मिळालेले किंवा जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार मिळालेले सर्व शाळांचा गुणगौरवचा कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांच्या सेवेसाठी, शिक्षकांच्या शैक्षणिक असेल, आर्थिक असेल या कामामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेली संघटना आहे। त्याच पद्धतीने गुणवंत शिक्षकांचा दरवर्षी सन्मान केला जातो। त्याचप्रमाणे याही वर्षी हा सन्मान सोहळा या ठिकाणी मोठ्या दिमाखात आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। तरी आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी या सोहळ्यात उपस्थित लावून आपल्यातील शिक्षकांचा कौतुक आणि गुणगौरव करावा यासाठी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा जुन्नरच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा प्राप्त शाळांना पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। आपल्याला माहीतच आहे की इंग्रजी माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला आहे, कारण की आपल्या शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे ओघ वाढलेला आहे। याचं जे सगळं श्रेय आहे ते सगळं श्रेय आपल्या या गुरुजन वर्गाला आहे आणि या गुरुजन वर्ग जे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या हेतूने जुन्नर तालुका शिक्षक समितीच्या वतीने
हा गुणवंत शिक्षक पुरस्कार आपण आयोजन केलेला आहे। यासाठी या विभागाचे खासदार आमदार साहेब आणि इतर मान्यवर येणार आहेत। मी जुन्नर तालुका शिक्षक समितीच्या वतीने सर्व जुन्नर तालुक्यातील शिक्षकांना आवाहन करतो की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं, कारण शिक्षक समिती गेली कित्येक वर्ष शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत असते। आपणही थोडा वेळ या शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो।